केम्ब्रिजला आलो होतो विहानच्या स्कूलमध्ये, तर त्याचा विंटर वेअर घ्यायचा होता, घेतला मस्त. लास्ट डे होता म्हणून पटकन आलो घाईत. चला ठेवू द्या. तर इथे संध्याकाळचे आता वाजले 6:30 आणि माझं पार्सल आलं. तर डिशवॉशरसाठी मागवलेलं आहे पार्सल, कारण ना नाशिकला आता मला नाही माहीत कुठे भेटत असतील डिशवॉशर सॉल्ट आणि डिशवॉशरचं डिटर्जंट. तर ते भेटतच नाही, आम्ही खूप शोधलं. मग मी ऑनलाईनच मागवते ॲमेझॉनवरून फॉर्च्यूनचं. तर तेच आलेलं आहे खोलते तुम्हाला पण दाखवते. आणि काल ना डिशवॉशरचं डिटर्जंटच संपलं होतं आणि सॉल्ट पण संपलं होतं. तर त्याचं चिन्ह लगेच येतं आणि डिटर्जंट नव्हतं. थोडं बघू शकता इथे सॉल्ट चिन्ह येतंय ना, म्हणजे संपलंय. तर आता सॉल्ट टाकावं लागेल, थोड्या वेळाने टाकतेच मी. यांच्या स्कूलला आलं त्याचा विंटर वेअर घेण्यासाठी. दाखव बघा दाखव राशीला. केम्ब्रिजला आलो होतो विहानच्या स्कूलमध्ये, तर त्याचा विंटर वेअर घ्यायचा होता, घेतला मस्त. लास्ट डे होता म्हणून पटकन आलो घाईत. चला ठेवू द्या. विहानचा हा विंटर वेअरचा आता घेऊन आलोय. जॅकेट आहे थोडंसं मोठं आहे पण मस्त येतं, काही नाही. पुढच्या वर्षी पण छान येईल ना तुला. ते थोडंसं मी पाण्यात टाकून म्हणजे ठेवते, ॲक्सून जाईल. आणि सॉक्स भेटलेले आहे. आणि हा असा ड्रेस, 4-5 ड्रेस नसते स्कूलचेच आहे त्याचे वेगवेगळे. एक स्पोर्ट्सचा, एक रेग्युलर, ब्लेझर, नंतर हा विंटर वेअर. तर इथे संध्याकाळचे आता वाजले 6:30 आणि माझं पार्सल आलं. तर डिशवॉशरसाठी मागवलेलं आहे पार्सल, कारण ना नाशिकला आता मला नाही माहीत कुठे भेटत असतील डिशवॉशर सॉल्ट आणि डिशवॉशरचं डिटर्जंट. तर ते भेटतच नाही, आम्ही खूप शोधलं. मग मी ऑनलाईनच मागवते ॲमेझॉनवरून फॉर्च्यूनचं. तर तेच आलेलं आहे खोलते तुम्हाला पण दाखवते. आणि काल ना डिशवॉशरचं डिटर्जंटच संपलं होतं आणि सॉल्ट पण संपलं होतं. तर त्याचं चिन्ह लगेच येतं आणि डिटर्जंट नव्हतं, थोडंसंच होतं कालपर्यंत. तर कारण आता इतकी थंडी आणि हाताने भांडे घासणं शक्यच नाही, डिशवॉशर असलं तर बेस्ट असतं. त्याच्यानं तुम्हाला दाखवते. इथे ओपन करते मी. ऑनलाईनच मागावं लागतं ते नेहमी. आणि मला चहा पण ठेवायचं आता, म्हणजे तुला उद्या येणार होतं पण ते आजच आलेलं आहे. आज तर हे आहे डिशवॉशरचं डिटर्जंट हे, आणि हे आहे सॉल्ट, डिशवॉशर सॉल्ट. बघू शकता हे इथे ठेवलेलं आहे. आणि असं चिन्ह येतं, तुम्हाला दाखवते करून. तर बघू शकता इथे सॉल्ट येतंय, तुम्हाला जवळ दाखवते. सॉल्टचं चिन्ह आलं की म्हणजे संपलंय आपलं सॉल्ट. बघू शकता इथे सॉल्ट चिन्ह येतंय ना, म्हणजे संपलंय. तर आता सॉल्ट टाकावं लागेल, थोड्या वेळाने टाकतेच मी. तर मग 4-5 दिवस सॉल्ट संपलंय, कारण सॉल्ट टाकल्याने ना पाणी सॉफ्ट होतं. तसंही पाणी सॉफ्टच आहे, कारण नळाचं पाणी आहे. तर त्याच्यामुळे ते सॉफ्टच आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे बोर असेल, बोरिंगचं पाणी असेल, तर तुम्हाला हे सॉल्ट टाकावंच लागतं, नाही तर पूर्ण सफेद होऊन जातं सगळं ती सिस्टीम. तर असं असतं. चला इथे माझ्यासाठी मस्त चहा ठेवते. आणि त्याच्यानंतर शेंगोळे करायची होती, बदले कंटाळा आला, खूपच कंटाळा आला आहे. वरण आहे, भाजी आहे, पोळ्या आहे, फक्त भात टाकणार. आज खूपच कंटाळा आलाय, डोकं पण दुखते माझं त्याच्यामुळे. तर चला आता इथे चहा ठेवते माझ्यासाठी. तसं नको लिहू. कस काय एकदा आन्सर एकदा, तसं नको, तसं नाही लिहायचं. एकदा लिहून घे सगळं क्वेश्चन आन्सर, पण ते एकदा लिह क्वेश्चन आन्सर, असं लिह. तर इथे डिशवॉशरचं सॉल्ट आणि डिशवॉशर डिटर्जंट. आता डिशवॉशर भांडी लावलेली आहे. तर डिटर्जंटच तेवढं संपलं होतं, आता दोन्ही टाकून घेते. तर प्रत्येक वेळेस मी दाखवलंय सॉल्ट कसं टाकायचं, तिथे टाकून घेते आता.
आणि सॉल्ट का टाकायचं ते सुद्धा मी याच्या आधी खूप वेळा सांगितलेलं आहे डिशवॉशर मध्ये. तर आधी आता सॉल्ट टाकून घेऊ आपण पूर्ण. तुम्हाला मी चिन्ह दाखवलंच होतं सॉल्टचं कसं येतं. तर आता या ठिकाणी सॉल्ट टाकायचं आहे. थोडंसं इकडे काढून घेते मी. आणि सॉल्ट टाकण्यासाठी हे कप आहे. आता टाकून घेऊ. तर हे आहे सॉल्ट. तर आता टाकून घेऊ सॉल्ट इथे. पूर्ण टाकायची पुढे आपल्याला. पूर्ण पुढे टाकलेली. सॉल्ट टाकलेला आहे मी. आता डिटर्जंट काढून घेते. डिटर्जंट मी भरून ठेवलं आहे त्या बरणीत. आणि अजून 2 बरण्या मोठ्या भरल्या तर ते भरून ठेवलं. आणि आता हे थोडं इथेच राहू देते. तर आता आपण चिन्ह येतं की नाही बघू सॉल्टचं. तुम्हाला दाखवते. तेव्हा दाखवलं तेव्हा आलं होतं. पण आता इथे डिटर्जंट वगैरे टाकलेलं आहे. भांडे सगळे लावलेले आहे. तर चला बघू. तर ऑन करू. तर सॉल्टचं एस यायला पाहिजे. आता सॉल्ट टाकलेलं आहे. येतं की नाही बघू. बघू शकता सॉल्टचं चिन्ह गेलंय. म्हणजे आता झालेलं आहे. आता मी याच्यावर लावते. ऑटोवर नेहमी लावते मशीन. 2.5 तासासाठी. झालेलं आहे आपलं सुरू डिशवॉशर. आणि किचन पण बघू शकता पूर्ण आवरलेलं आहे. आता तो कचरा डस्टबिनमध्ये टाकून देते. दिवसभराचा पिशवीमध्ये मी साचवते. सगळं टाकून देते. एक्स्ट्राचे भांडे पण घासून घेतले. बेसिन पण पूर्ण क्लीन केलेलं आहे बघू शकता. चला ते टाकून देते आता मी.
आपले डिशवॉशरचे आणि पिशविश कचऱ्याची डस्टबिनमध्ये टाकला कचरा. आणि आज थंडीच नाही आहे कालपासून आणि असं वाटत नाही. आकाश कंदील आणि लाइटिंग काढायची राहून गेली आणि आज मी थोडंसं ना टेरेस पण आवरलं. टेबल पण मस्त पुसून घेतलेलं आहे बघू शकता. विहान तिथे स्टडी करतोय, कियाला मॅगी खाते आणि तेच जेवण झालं, आवरलं, किचन आवरून झालं. तुम्ही बघितलं डिशवॉशरचं पण मी आवरलेलं आहे सगळं. म्हणजे बरं झालं ते डिशवॉशरचं डिटर्जंट वगैरे आलं त्याच्यामुळे. नाही तर मला आज हाताने भांडे घासावे लागले असे. इतकं थंड पाणी येतं ना, हाताने पण घासायला काही वाटत नाही, पण इतकं थंड पाणी राहतं त्याच्यामुळे आज लकीली आलं आपलं डिशवॉशरचं डिटर्जंट वगैरे. आणि इथे विहान करतोय मराठीचं स्टडी, कियारा खाते मॅगी. आणि आता किचनच्या पण लाईट बंद करते कारण किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे असं. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.